तुझ्यासाठी वडापाव आलाय अरे प्रेक्षकांकडून आणि प्रेक्षकांनी त्यांना वडापाव दिलाय. वडापाव हो, आलाय, हो. जीवांनी. तेच ते प्रेम ते मगाचपासून बोलत होते की मला मिळतंय. कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं, खूप भूकही लागली आहे, त्यामुळे थँक्यू. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्या काव्यार्थ आणि ची पूर्ण वरात सुरू आहे आणि आपण बघू शकतो किती गोंधळ आणि मजा आहे. जीवा नंदिनी आपल्या सोबत आहे, तर तुम्हाला बघायला मिळेल की सगळी वरात ग्रँड आहे. तुम्हाला लालबाग मध्ये असं फिरताना मजा येते का? खूप छान. मी तर पहिल्यांदाच आले लालबागला आणि अशी एवढी निवांत, सो मजा येते. आणि सगळे जण बघतायत खिडकीतून, कोणी डोंगावताय, कोणी येऊन येऊन भेटताय, बोलताय. सो छान एक्सपिरियन्स आहे हा. जीवासाठी काय वेगळा एक्सपिरियन्स आहे सांगायला आवडेल का? कारण तुमची वरात अशी ग्रँड निघेल याचे एक्सपेक्टेशन होते तुम्हाला. मी आता ना बऱ्याच सगळ्याच इंटरव्ह्यू मध्ये हेच सांगतोय की या रोडवर लहानपणापासून चिंतामणीचं आगमन किंवा तेजोक्याच्या गणपतीचं आगमन किंवा हे सगळे किंवा आमच्या अभ्युदयनगरच्या राजाचं आगमन हेच सगळं मी करत आलोय. आज पहिल्यांदा मी असं रथामध्ये बसून आमची मिरवणूक निघाली आहे. सो खूप छान स्पेशल फिलिंग आहे. सगळा इथे क्राऊड जमा झालाय, सगळा आपला मराठमोळा क्राऊड आहे आणि याचा शेवट लालबागच्या राजाच्या मंदिराच्या इथे होणार आहे. सो माझ्यासाठी ही खरंच खूप अशी प्राऊड आणि खूप छान फिलिंग आहे. तुमचं प्री वेडिंग सुद्धा नुकतं झालंय आणि प्री वेडिंग मध्ये सुद्धा तुमचे लुक कमालच होते आणि त्याच्यामध्ये असं वाटत होतं की आम्ही सुद्धा पोस्ट केले आणि त्यामध्ये एकच होतं की ह्यांचं लग्न होतंय. त्यांना आनंद किती झालाय आम्हाला माहिती नाही, पण आम्हाला खूप आनंद झालाय त्यांचा. तू प्रेक्षकांसाठी काय सांगशील, एवढा प्रेम तुम्हाला मिळतंय? प्रेक्षकांना तर मी हेच सांगेन की खूप 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 आभार, कारण तुम्ही आम्हाला उचलून धरलंय डोक्यावर, तर आम्ही तरलोय. आणि आम्ही मेहनत तर घेतोच आहोत आमच्या परीने की आमचे कॅरेक्टर फुलवण्यासाठी सगळ्या पद्धतीने. पण तुम्ही आमच्यावर असंच प्रेम करत राहा आणि तुमचा असाच प्रतिसाद आमच्या मालिकेला आणि आमच्या जोडीला मिळू दे. बस, थँक्यू सो मच. तू काय बोलशील त्या बाबतीत? नाही खूप छान वाटलं या सगळ्यामध्ये ना. बेसिकली असं कधी होत नाही की मालिकेचं प्री वेडिंग शूट, त्याच्यानंतर मालिकेची वरात वगैरे. आणि खरंच एक वेगळा एक्सपिरियन्स हा शो करताना. इतके वर्ष आपण काम केल्यानंतर जेव्हा असा एक छान ब्रेक मिळतो, जेव्हा ही सिरियल आपली घराघरापर्यंत पोहोचते, लोकांनी इतकी डोक्यावर घेतली जाते आणि त्यानंतर चॅनल कडून पण त्याचा रिस्पॉन्स केला जातो इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या छान प्रमाणात ते साजरं केलं जातंय लग्न. सर आम्हाला खूप छान वाटतंय. जीवा नंदिनीकडून प्रेक्षकांसाठी एक मेसेज असेल ह्या वरातीनिमित्त किंवा पूर्ण लग्नानिमित्त, तर तुम्ही काय द्याल? हे लग्नानंतर आम्ही या सिरियल मधून, ही सिरियल करताना गेले 1.5 वर्ष आम्ही सिरियल करतोय आणि हे करताना आम्हाला नक्की जाणवलंय की आजच्या काळात आपण बघतोय की 6 महिने झाले, वर्षभर झाले की डिवोर्स होत आहेत, पटलं नाही की डिवोर्स होतोय. मी जास्त मेचर प्रमाणे इंडस्ट्रीतलं पण पाहिलं, बाहेरचं पण पाहिल्यात गोष्टी. सो मला असं वाटतंय की या मालिकेतून आम्ही शिकलोय. आमच्या खरं तर रायटर्सचं हे क्रेडिट आहे की पेशन्स ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे, पार्टनरला समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे, त्याला वेळ देणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतंय की हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकलो, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुला आता सांगायचं की तुझा लुक आता एकदम मराठमोळा लालबागच्या राजाच्या समोर तू जाणार आहेस. तर तुला किती छान वाटतंय, कारण ना मगाचपासून मी बघते सगळे प्रेक्षक येऊन तुला काही ना काही कॉम्प्लिमेंट देतातच असतील. तर तुझी फेवरेट कॉम्प्लिमेंट काय सगळ्यांमध्ये? सगळ्यात फेवरेट कॉम्प्लिमेंट असं नाही, जे लोकांच्या डोळ्यात प्रेम दिसतंय, लोक येतायत, फोटो काढतायत आणि थांबतायत, अप्रिशिएट करतायत, हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी शब्दांची गरज नाहीये. बघ ना, गर्दी पण झाली आहे, लोक खिडक्यांमधून बघतायत, डोकावून बघतायत. आणि असं कोणी नाहीये. मला असं वाटलं होतं की खूपसे लोक ओळखणार नाहीत, नॉन महाराष्ट्रीयन, पण अर्थात हा मराठमोळा एरिया आहे, त्यामुळे आम्हाला जे अपेक्षित होतं की सगळेच जण आम्हाला हात करतायत आणि मला खूपच छान वाटतंय ग. एखाद्या कलाकाराला आणखी काय हवं असतं, तेच. 2 बहिणींचं आणि 2 भावंडांचं एकत्र पूर्ण लग्न होत असतं आणि ते खूप कमी बघायला मिळतं. हो. तर तुमचं आता असं असेल ना की यार माझी बहीण माझ्या समोर आहे आणि हो. त्याला असं वाटेल माझा मोठा भाऊ माझ्या समोर आहे. बरोबर. तर तो आनंद काय आहे? खूप छान वाटतंय. आणि आमच्या जोडीला जेवढा प्रतिसाद मिळतोय तेवढाच त्यांच्याही जोडीला मिळतोय आणि ते बघून आम्हाला छान वाटतं, कारण अर्थात आमची मालिका ही आम्हा चौघांची मालिका आहे, कोणा एका जोडीची नाही. सो आम्हाला खूप छान वाटतं की आम्हा चौघांनाही प्रेक्षकांचं तेवढंच प्रेम मिळतं आणि भरभरून प्रतिसाद मिळतो. सो आम्ही खूप खूप आभारी आहोत प्रेक्षकांचे. जीवा, तुला हे सगळ्यांनीच करायला लावलं असेल, पण मी सुद्धा करायला लावणार आहे. नंदिनीला कॉम्प्लिमेंट बनते यार. अरे बनतं म्हणजे बनतंच. यासाठी म्हणजे खरंच मगाशी मला एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलं, मी तेच सांगेन की आज ती प्रचंड सुंदर दिसते. ती प्रत्येक लुक स्वतः खूप छान कॅरी करते. तिला माहिती इतक्या वर्षांनंतर कसं कॅरी करायचंय स्वतःला. आणि
एकदा म्हणजे आपण असतो ना खूप छान रेडी होऊन रोज आम्हाला बेसिकली रोजच छान रेडी होऊन शूट करायचं असतं आणि लोकांसमोर जायचं असतं कारण लोक फॉलो करत असतात प्रत्येक गोष्ट. तर मला असं वाटतंय की तिच्याकडे बघून बऱ्याच एक ट्रेंड फॉलो होतोय किंवा ती काय घालते काय नाही घालत आहे त्याप्रमाणे गोष्टी फॉलो केल्या जातात. ही खरंच अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट. माय गॉड फायनली मिळाली. नंदिनी तुला जर जीवाला कॉम्प्लिमेंट द्यायची पण मला कॉम्प्लिमेंट हे पूर्ण सांगितलं ना, तुला एका शब्दात कॉम्प्लिमेंट द्यायची आहे त्याला. बरं तुमच्यासाठी वडापाव आलाय अरे प्रेक्षकांकडून आणि प्रेक्षकांनी त्यांना वडापाव दिलाय. वडापाव आलाय हो. जीवांदिनीची खास काय म्हणतात त्याला Yes. आमची ही काय आमची खास ओळख आहे. ओळख आहे जीवांदिनीची वडापाव. सो थँक्यू ताई थँक्यू सो मच. थँक्यू. हेच ते प्रेम ते मगाचपासून बोलत होते की मला मिळतंय. कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं खूप भूकही लागली आहे त्यामुळे थँक्यू. जीवासाठी मी एक चांगलं केलं होतं की नंदिनीला म्हणाली की तुला जीवासाठी तू आता कसं पूर्ण डिस्क्राईब केलं तिला पण आता हिला तुला एका शब्दातच कॉम्प्लिमेंट द्यायची आहे तर तू तयार राहा. अरे अच्छा एका शब्दात. तुला नाही ती देणार आहे अच्छा तुला. हो. अच्छा रुबाबदार. ओके हा वा. मिळाली रुबाबदार. ओके थँक्यू सो मच. तुम्ही ही वरात एन्जॉय करा. फक्त जाता जाता आपल्या प्रेक्षकांना सांगा की ही वरात आम्ही खूप छान प्रकारे एन्जॉय करतो आणि डान्स नाही करून दाखवा कारण वरात सुद्धा आहे पॅन्ट सुद्धा वाजतोय तर तुम्ही तुमच्या लग्नासाठी एक छानसा स्टेप करून दाखवा. ते आम्ही हे बघ असंच नाचू शकतो आम्ही. कारण आम्ही हलतोय. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. असेच तुमचे तू तू मे मे आणि प्रेमळ दिवस आम्हाला बघायला मिळो. फक्त जाता जाता प्रेक्षकांना एक सांग. आमची मालिका अशीच बघत राहा आणि आमच्या मालिकेवर असंच प्रेम करत राहा आणि आमच्या लग्नाला आवर्जून या. थँक्यू सो मच. थँक्यू. अरे